थोर वैज्ञानिक आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने रोहा तहसील शेजारी खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या वाहनतळाची दुर्दशा झाली आहे. रोहा नगरपालिकेने मोठा गाजावाजा करून या वाहनतळाचे उद्घाटन केले होते. मात्र सध्या या वाहनतळात तब्बल 100 बकऱ्यांचा शेड तयार करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले. या प्रकारामुळे रोहा नगरपालिकेच्या प्रशासनाची कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. जागतिक पातळीवर नावाजलेल्या महान व्यक्तिमत्वाच्या नावाने बांधलेल्या वाहनतळाचा उपयोग शेळ्यांचा आश्रयस्थान म्हणून केला जातोय. ही बाब रोह्यात नागरिकांमध्ये संताप आणि उपहासाचा विषय बनली आहे. या परिसरात UPSC MPSC मार्गदर्शन शिबिरांद्वारे विद्यार्थी घडवले जातात आणि दुसरीकडे कलाम यांच्या नावाच्या वाहनतळात बकऱ्यांचे प्रशिक्षण केंद्र सुरू आहे काय, अशी मिश्किल प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. हा प्रकार निंदनीय असून नगरपालिका प्रशासनाने या प्रकारावर खुलासा करावा अशी मागणी जोर धरत आहे. रोहा नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे हा वाहनतळ मूळ उद्देशच हरवून बसलाय. सार्वजनिक रकमेचा अपव्यय आणि महान व्यक्तिमत्वाचा अवमान अशा दोन्ही पातळ्यांवर ही बाब गंभीर मानली जात आहे. प्रशासनाने तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.